नमस्कार. मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त असा असणार आहे. एवढे रागिणीने डावपेच खेळलेले आहेत, एवढा गोंधळ घातलेला आहे, तरीही आकाश भूमी हे दोघं जण एकत्र येणार आहेत. ते कशा पद्धतीने एकत्र येणार हे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण काही झालं तरी आकाशला भूमीचा सहवास हा महत्त्वाचा आहे. रागिणीने कितीही गोंधळ घातलेला असला तरीही आकाशचं असं म्हणणं आहे की भूमी, माझ्या हृदयाला झालेली, माझ्या काळजाला झालेली जी जखम आहे ती तुझ्या सहवासानेच भरून येणार आहे. त्यामुळं तू माझ्या आयुष्यात असणं खूपच गरजेचं आहे, असं आकाश भूमीला सांगणार आहे. आणि आकाश आणि भूमी पुन्हा एकत्र येणार आहेत. तर हे सगळं आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. इकडे आकाश भूमीला म्हणत असतो, भूमी अजून किती ऐकून घ्यायचं आहे, मी तुला किती वेळा समजून घेतोय, गोष्टी तुझ्या लक्षात का येत नाही आहेत, मी तुला प्रत्येक वेळेस सांगत आहे पण तू ऐकूनच घेत नाही आहे, हे सगळं आकाशचं म्हणणं असतं. भूमी म्हणत असते, आकाश एकदा समजून घे मला काय म्हणायचं आहे ते. तरीही आकाश म्हणत असतो की नाही भूमी, तू अशा पद्धतीनं वागायला नको होतं. आज तर तू एका कागदाच्या तुकड्याने इतका मोठा गोंधळ घालून ठेवलेला आहे की काहीही झालं तरीही आता या सगळ्यातून मी स्वतःला माफ करू शकणार नाही. मी माझ्या आईवरती संशय घेतलेला आहे आणि त्याचबरोबर मी हे सगळं जे काही केलेलं आहे, त्याचबरोबर हे सगळं झालेलं आहे, त्यामुळं माझ्या आईला किती त्रास झालेला आहे ही गोष्ट तुझ्या लक्षात येते का भूमी? कारण या सगळ्यामुळं आईची मानसिकता काय झाली आहे, कारण आईला किती त्रास झाला आहे, आईला खूप नको ते ऐकून घ्यावं लागलेलं आहे. हे सगळं आकाश बोलत असतो आणि आकाश रागिणीच्या पुढे हात जोडून उभा राहतो की आई मला माफ कर, माझ्याकडून चूक झालेली आहे, मी अशा पद्धतीनं रिॲक्ट व्हायला नको होतं. तर इकडे आकाश रागिणीच्या समोर उभा राहिलेला असतो आणि रागिणी तिचं नाटक वटवण्यामध्ये खूपच माहिर असते, कारण तिला ते चांगलंच जमत असतं. आणि रागिणी नाटकी पद्धतीनं रडत असते आणि दाखवून देत असते मी किती हतबल झालेली आहे, किती सहनशील आहे, माझ्यावरती कसा अन्याय होतोय हे प्रत्येक वेळेस रागिणी आकाशच्या समोर आणि आजीच्या समोर दाखवत असते. कारण रागिणी आतून किती कपटी, कारस्थानी आणि राक्षसी वृत्तीची आहे हे फक्त आणि फक्त भूमीला माहिती आहे. आणि रागिणी प्रत्येक वेळेस हे कारस्थान करत असते. रागिणी रडत असते, ती वाईट वाटून घेत असते, या गोष्टीनं कासावीस झालेली असते ती आजी. आणि आकाश मात्र स्वतःला मारून घेऊ लागतो. आकाश म्हणत असतो की आई मला माफ कर आणि स्वतःच्या तोंडात तो मारून घेत असतो. तेव्हा भूमी ही आकाशच्या जवळ येत असते. तर तेव्हा लगेचच भूमीला पौर्णिमा म्हणू लागते की हे मात्र भारी आहे तुझं, जखम द्यायची आणि परत फुंकर मारायला पुन्हा यायचं समोर, हे बरं तुला चांगलं जमतं गं, हे सगळं तुझ्यामुळेच झालेलं आहे, या सगळ्याला जबाबदार तूच आहे, तूच हे सगळं केलेलं आहे असं म्हणत आता पौर्णिमा ही भूमीवरती आरोप करू लागते. अभि आणि रागिणी मात्र मजा बघत असतात. त्यांना या गोष्टीचा खूप आनंद होत असतो, कारण भूमीची तर वाट लागलेली आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गोष्टी घडत असतात. त्यांना जे हवं होतं तेच घडलेलं असतं, कारण आकाशने रागिणीवर विश्वास ठेवलेला आहे आणि भूमी ही तोंडावर पडलेली आहे. हीच गोष्ट त्यांना हवी होती आणि तीच गोष्ट वारंवार घडत आहे. या गोष्टीचा आनंद मात्र इकडे रागिणीला झालेला असतो. आकाश म्हणत असतो की आई मला माफ कर, त्या कागदाच्या तुकड्यांवरती मी विश्वास ठेवायला नको होता, माझ्याकडून चूक झालेली आहे असं म्हणत आकाश हा रागिणीच्या समोर हात जोडून उभा आहे. भूमीला मात्र वाईट वाटत असतं आणि मग रागिणी लगेचच आकाशला मिठीत घेते आणि म्हणते की नको बाळा, नको हात जोडू, तुझी काही चूक नाही आहे, कारण हे गैरसमज होते आणि गैरसमजाच ढग आलेलं होतं, ते निघून गेलेलं आहे, काळजी करू नको. आणि हे सगळं भूमीच्या समोर घडत असतं आणि आकाशला मिठीत घेऊन रागिणीकडे भूमीला म्हणत असते की निघ आता, मी जिंकले आहे. आणि हसून हे सगळं ती भूमीला बोलत असते. भूमीला मात्र वाईट वाटत असतं, कारण एवढा सगळा मोठा डाव, एवढं सगळं झालेलं होतं, या बाईच्या विरोधात सगळे पेपर होते, मग तरीही या बाईने बाजी कशी पलटवली हा विचार भूमीच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आकाश मात्र इकडे रडत असतो आणि रागिणी हाताने खुनवून इकडे हसत असते आणि भूमीला म्हणत असते की निघ आता तू. आणि हे सगळं मानसीला मात्र चांगलंच माहिती असतं, रागिणी कोणत्या थराला जाऊ शकते याबद्दल मानसीला जराशीही शंका नसते. मानसीला चांगलं माहिती आहे की हे सगळं काय झालेलं आहे, हे सगळ्या गोष्टी कशामुळं घडलेल्या आहेत याबद्दल मानसीला बऱ्यापैकी माहिती आहे. मानसी म्हणत असते की हे सगळं असं कसं काय होऊ शकलं, कारण आईंनी अचानक हा सगळा बदल कसा केला. जोपर्यंत आता मानसीला आणि भूमीला कळणार नाही की या सगळ्याच्या मागे निलंबरी आहे, तोपर्यंत मात्र भूमीचा प्रत्येक डाव उलटा पडणार आहे. भूमी मात्र प्रयत्न करत आहे, वारंवार प्रयत्न करत आहे, ह्या सगळ्या गोष्टी हाणून पाडण्यासाठी प्रयत्न करत आहे.
पण भूमीच्या हाती मात्र अजूनही काहीच नीटसं लागत नाही. भूमी विचार करत असते. भूमी म्हणत असते, नाही, काहीतरी चुकीच्या पद्धतीनं घडत आहे आणि मलाच या सगळ्यामध्ये आता लक्ष घालावं लागणार आहे, हे भूमीच्या लक्षात आलेलं असतं आणि भूमी विचार करू लागलेली असते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं रागिनी मात्र भूमीला पुन्हा पुन्हा म्हणत असते की निघ आता तू, कारण तुझा डाव इथे फेल झालेला आहे. आजी त्याचबरोबर घरातील सर्वजण तिथं असतात, पण भूमीची साथ द्यायला मात्र कोणीच नसतं. कारण अथर्व त्याचबरोबर अभिजित सगळेजण आता रागिनीच्या बाजूने गेलेले असतात आणि त्याचवेळी रागिनीला आठवत असतं की हा डाव आपण कसा पलटवलेला आहे, भूमीला कशा पद्धतीनं तोंडावर पाडलेला आहे. कारण पौर्णिमाला लगेचच निलंबरीने फोन करून सांगितलेलं असतं की तो गायकवाड का कोणतरी जो आहे ना तो आलेला आहे आणि तो भूमीला भेटायला आलेला आहे. एवढीच गोष्ट निलंबरीला माहिती असते आणि ती तिने पौर्णिमाला सांगितलेली असते. तेव्हा रागिनी म्हणते, मला एक कळत नाही आहे की तो गायकवाडच आहे, हे कन्फर्म आहे का? तेव्हा पौर्णिमा म्हणते की मला आईने तर तसंच सांगितलेलं आहे. आणि त्यावरती लगेचच रागिनी म्हणू लागते की ठीक आहे अभि, तुला माहिती आहे का काय झालेलं आहे? ती गाडी जी आपण जाळलेली आहे ना त्याचा नंबर वगैरे काहीतरी त्यांच्या हाती लागलेला आहे, म्हणून तो माणूस इथंपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. नक्कीच आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागणार आहे. हा प्लॅन रागिनीच्या डोक्यात शिजू लागलेला असतो. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अभि आणि पौर्णिमा विचार करत असतात. तेव्हा रागिनी म्हणते, अभि आत्ताच्या आत्ता मला सांगा, पण काहीतरी 4-5 वर्षांपूर्वी ज्या गाड्या घेतलेल्या होत्या त्या गाड्यांचं काय झालेलं आहे? ते नावावर रजिस्ट्रेशन केलेली जी फाईल आहे ना ती मागून घे, म्हणजे आपल्याला पुढच्या गोष्टी करता येतील. अभि म्हणतो की हो आई, पण त्याच्यामुळे पुढं काय होणार आहे? हा प्रश्न मूर्खासारखा पुन्हा अभि विचारतो. तेव्हा रागिनी म्हणते, तुझं तर डोकं चालतच नाही आहे, मला तरी ते चालवू दे. असं म्हणत रागिनी त्याला वेड्यात काढत असते. पण अभिला मात्र त्या गोष्टीचं काहीही वाटत नसतं. तो मात्र म्हणत असतो की चालेल, ठीक आहे आई, मी घेतो मागून. आणि मग त्याने ती लिस्ट मागवलेली असते आणि अभि म्हणत असतो की मला एक कळत नाही आहे की काय करू नक्की. आणि त्याचबरोबर असं तो म्हणत असतो. तेव्हा रागिनीला तो म्हणतो की काय करायचं आहे? रागिनी म्हणते, ती लिस्ट मागवायची, त्या लिस्टमध्ये दुसरं नाव ॲड करायचं आहे. तर अभि म्हणतो, आता कोणाच्या नावावरती गाडी आहे म्हणून टाकूया. तेव्हा रागिनी सांगते की तुला आठवतंय का, तो होता तो ज्याने पहिल्यांदा प्रधान डॉक्टरबद्दल माहिती सांगितलेली होती, त्याचं नाव त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि हे ऐकल्यानंतर इकडे अभि म्हणतो की हो का, त्या व्यक्तीचं नाव अडकवायचं आहे का आपण, असं तो विचारू लागतो. आणि त्याच वेळी रागिनी सांगत असते की हो, गोगटेचं नाव याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि एकदा का गोगटेच्या नावावर ही फाईल फाडून झाली की संपलं. आणि मग तशा पद्धतीचे पेपर तयार करून घेतले जातात. गाडी ही गोगटेच्या नावावर आहे आणि फक्त तिथल्या लिस्टमधलं नाव चेंज करायचं असतं. आणि हे यांना काहीही अवघड नसतं. हे सगळं रागिनीनं केलेलं असतं. इकडे आपल्याला पाहायला मिळतं रागिनी आकाशला म्हणते की आकाश, मी तुलाही माफ केलेलं आहे, मी भूमीलाही माफ केलेलं आहे, वरती जा आणि आराम कर, काळजी करू नकोस, असं सांगू लागते. आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं आजीला पण आता रागिनी म्हणत असते की आई, काळजी नको करू, सगळं व्यवस्थित होईल, आपलं घर पहिल्यासारखं पुन्हा आनंदी होईल, तू काळजी करू नको, मी जाईल, मी भूमीला पण समजवेल. आणि सगळा मोठेपणा स्वतःला घ्यायचा असतो. कारस्थानं तर खूप मोठी करायची असतात, पण सगळ्यांच्या समोर साळसूतपणाचा आव आणायचा असतो. हे रागिनीचं काम मात्र खूप छान जमत असतं. आणि किती दिवस या रागिनीची कारस्थानं बाहेर येणार नाहीत. प्रत्येक वेळेस भूमी तिला एक्सपोज करण्याचा प्रयत्न करत आहे, पण भूमीचा डाव हाणून पाडण्यामध्ये रागिनीच यशस्वी होत आहे. किती दिवस आपल्याला हे पाहायला मिळणार आहे, हे तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा. एकदा तरी रागिनीचा डाव उधळला गेला पाहिजे, ती जेलमध्ये गेली पाहिजे, कारण इतके दिवस झालं आपण सगळेजण सहन करत आहोत तो रागिनीचा अत्याचार. तर इकडे आकाश मात्र विचार करत बसलेला असतो. त्याच्या डोळ्यासमोरून त्या गोष्टी जातच नसतात. त्याला आठवत असतं ते म्हणजे रागिनीने केलेलं कारस्थान. कारण भूमीने डायरेक्टली रागिनीवरती आरोप केलेले असतात आणि रागिनीला सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही तुम्ही या सगळ्याला जबाबदार आहात, हे सगळं जे काही घडलेलं आहे ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळं घडलेलं आहे, हे रागिनीला सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की भूमी इकडे विचार करत आहे. भूमी म्हणते की मला आकाशला फोन लावलाच पाहिजे, असं म्हणत भूमी ही आकाशला फोन लावत असते. आणि भूमी जेव्हा आकाशला फोन लावत असते तेव्हा मात्र इकडे आकाश विचार करत असतो की नाही, काहीही झालं तरीही मी आता फोन उचलणार नाही आहे. ही भूमी अशी का वागत आहे प्रत्येक वेळेस, ती आईवरतीच का आरोप करत आहे, हा प्रश्न आकाशला पडलेला असतो. आणि त्याचबरोबर भूमी मात्र आकाशला फोन लावणं काही थांबवत नसते. भूमी कंटिन्यू आकाशला फोन लावत असते. तेव्हा आकाश फोन उचलतो आणि भूमीला म्हणतो की भूमी, काय चाललंय तुझं हे? तेव्हा भूमी म्हणते की आकाश, मला काय म्हणायचं आहे ते एकदा ऐकून तरी घे.
तेव्हा आकाश म्हणतो, पण भूमी तू असं का वागतेस प्रत्येक वेळेस, मला कळतच नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते की आकाश मी काय म्हणते एकदा ऐकून घे माझं. आणि आकाश म्हणतो हां बोल. आणि मग भूमी बोलायला सुरुवात करते. भूमी म्हणते, आकाश तुला माहिती आहे ना, काही झालं कितीही मतभेद असले तरी आपलं प्रेम जे आहे ना ते खूप मोठं आहे. आपल्या दोघांचं एकमेकांवरती असलेलं प्रेम, ती प्रेमाची ताकद आणि त्या प्रेमाची निशाणी माझ्या पोटात आहे, एवढं लक्षात ठेव. काही झालं कितीही मतभेद असले तरीही आपण त्या गोष्टी बाजूला सोडून आपल्या दोघांची काळजी करणं थांबवायचं नाही. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी मला एक कळत नाही आहे, मला ती संधी कधी मिळणार आहे की जेव्हा मी म्हणेल की माझी भूमी बरोबर आहे. तेव्हा भूमी म्हणते की काळजी करू नको आकाश, लवकरच तुला ती संधी मिळणार आहे, असं भूमी आकाशला सांगत असते. आकाश म्हणत असतो की खरंच भूमी तू आता टेन्शन घेऊ नकोस, तुला माहिती आहे ना तुला त्रास होईल. तेव्हा भूमी म्हणते बघितलंस ना, आत्ताही तुझ्या मनात मला त्रास होऊ नये असेच विचार चालू आहेत. तेव्हा आकाश म्हणतो हो. आणि मग भूमी त्याला सांगते की खाऊन घे, काळजी नको करू, मीही आहे व्यवस्थित, बघूया आपण पुढे काय होणार आहे ते, असं म्हणत भूमी आकाशची समजूत घालत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की बाबा तिथं आलेले असतात आणि बाबा म्हणतात काय झालं. भूमीच्या फक्त डोळ्यांमधूनच बाबांना कळतं की आज ही डाव उधळला गेलेला आहे. म्हणजे भूमीने जे प्लॅनिंग केलेलं होतं ते प्लॅनिंग सगळं फेल झालेलं आहे, ही गोष्ट बाबांच्या लक्षात आलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भूमी बाबांना मिठी मारते आणि रडू लागते. कारण त्यांच्या दोघांना न बोलताही त्या भावना पोहोचलेल्या असतात. न बोलताही त्या दोघांना समजलेलं असतं की नक्की काय होणार आहे, कशा पद्धतीने या गोष्टी घडत आहेत, हे सगळं लक्षात आलेलं असतं. त्याचनंतर आपल्याला पाहायला मिळतं की दुसऱ्या दिवशी सकाळी भूमी किचनमध्ये असते, काम करत असते आणि मनूचा तिला फोन आलेला असतो. मनू म्हणत असते की ताई काय झालं हे सगळं, नक्की कशामुळे असं झालं आहे सगळं, मला कळतच नाही आहे. भूमी म्हणते मी पण त्याच गोष्टींचा विचार करत आहे, माझ्याही लक्षात येत नाही आहे की हे सगळं कशामुळे होत आहे. आणि भूमी मग इकडे मानसीला सांगत असते, पण मला एक कळत नाही आहे त्यांची काहीच रिॲक्शन का नाही. मानसी म्हणत असते की मला काय वाटते माहिती आहे का, त्यांना कळलं असेल की त्यांच्याकडून प्रत्येक वेळेस चुकत आहे, म्हणून त्यांनी काही रिॲक्शन दिलेली नसेल. तेव्हा भूमी म्हणत असते बरं मला सांग आकाशने काही खाल्लं का. तेव्हा मानसी म्हणते हो मी ब्रेकफास्ट घेऊन गेलेले होते त्यांच्याकडे, त्यांनी थोडंफार खाल्लेलं आहे, तू नको काळजी करू ताई मी आहे ना. तेव्हा मानसीला भूमी म्हणू लागते की म्हणू तू आहे म्हणून तर बऱ्यापैकी गोष्टी हँडल होत आहेत. खरं तर मला ना कळतच नाही आहे की मी कशा पद्धतीनं रिॲक्ट झालं पाहिजे, असं ती बोलत असते. आणि तेवढ्यातच बाहेरून वेगळा आवाज येतो. भूमी मानसीला म्हणते की थांब म्हणू मी आलेच, आणि फोन ठेवते आणि बाहेर जाते. तर ढोल वाजवणारा एक खेळणं असतं, तो माणूस असतो आणि ते खेळणं तिथे चालू केलेलं असतं आणि बाकीचेही बरेच गिफ्ट घेऊन तिथे आलेली असते ती रागिनी. आणि रागिनीला पाहून भूमीच्या लक्षात येतं की आता ह्या बाईचा पुढचा डाव काय असेल. मग भूमी तिथं समोर येते आणि रागिनीला म्हणू लागते की काय झालं. तेव्हा रागिनी म्हणते ये ग, कसं आहे माहिती आहे का, माझं मन खूप मोठं आहे म्हणून तर मी तुला भेटायला आलेली आहे, बघितलंस ना. फक्त ना मी हे तुझ्यासाठी गिफ्ट्स आणि खेळणे आणलेत, का माहिती आहे का, तुझ्या पोटात बाळ आहे ना त्याच्यासाठी मी आणलेले आहे ते खेळणे. कसं आहे बाळाच्या आईला खेळ खेळायला खूप आवडतं, पण बाळाची आई प्रत्येक वेळेस तोंडावर पडत आहे ना, म्हणूनच हे सगळं आणलेलं आहे. हे ऐकल्यानंतर भूमीला खरं तर खूप राग आलेला असतो आणि भूमी म्हणत असते की नाही. आणि मग रागिनी भूमीचा हात पकडते आणि तिला सोफ्यावरती बसायला घेऊन जात असते. तेव्हा भूमीच्या लक्षात येतं की रागिनीच्या डोक्यात नक्की आता पुढे काय चालू झालेलं आहे. भूमी विचारच करत असते, परंतु भूमीनं ह्यावेळेस मात्र शांत डोक्याने राहायचं ठरवलेलं आहे. कारण रागिनी काय डाव खेळणार आहे हे भूमीच्या अजून लक्षातच आलेलं नसतं, म्हणून भूमी शांत होत असते. रागिनी म्हणते की बघ मी तुझ्याशी एक डील करणार आहे. कसं आहे माहिती आहे का, तुझं त्रिकोणी कुटुंबाचं जे तुझं आयुष्य आहे ते तुला सुखाने जगता येणार आहे. फक्त माझा भूतकाळ उकरायचा नाही, अजिबात माझ्या भूतकाळात तू डोकावायचं नाही. तेव्हा भूमी म्हणते असं आहे का. रागिनी म्हणते बघ माझी तिथे जी चेअर आहे, माझ्या चेअरवर मी बसलेली आहे ना, तिथे माझ्या CEO पदाच्या चेअरला धक्का लावू द्यायचा नाही. तुमच्या तिघांचं जे आयुष्य आहे तसंच सुखकर मी ठेवणार आहे. तुझं आकाशच्या जीवाला मी थोडासाही धक्का पोचू देणार नाही. त्यामुळं तू विचार कर, बघ तुला काय वाटत आहे, मी तुला हे डील देत आहे. तेव्हा भूमी म्हणते की डोळ्यात तुमच्या पूर्ण बॉडी लँग्वेजमध्ये ती भीती दिसायला लागलेली आहे आणि भूमी जोरजोरात हसायला सुरुवात करते. कारण भूमी म्हणत असते की दिसला ना जेल, आठवला ना काय होणार आहे पुढं ते.
आणि तुमच्या नजरेत ती भीती मला दिसत आहे, तुमच्या डोळ्यात ती भीती मला दिसत आहे, कारण तुम्हाला आता जेलमध्ये गेल्याचं फील होत असेल. भूमी जोरजोरात हसत असते आणि रागिणीचं तोंड मात्र पूर्णपणे पडलेलं असतं. तिला कळायचं बंद झालेलं असतं, कारण ह्या भूमीने तर आपलीच वाट लावलेली आहे हे रागिणीच्या लक्षात येतं. रागिणी म्हणते की भूमी, आणि तेव्हा भूमी म्हणते की तुम्ही विसरला आहात, तुम्ही माझ्या बाबांच्या घरात आहात, त्यामुळं माझ्यावरती आवाज चढवून बोलायचं नाही, हे माझ्या बाबांचं घर आहे, असं म्हणत भूमीने रागिणीला गार तर केलेलं असतं, पण त्याचबरोबर घरातून धक्के मारत हाकलूनही दिलेलं असतं. इकडे आता रागिणी घरी आलेली आहे आणि उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की रागिणी पौर्णिमा बोलत असतात आणि पौर्णिमा म्हणत असते, बघितलं का, आत्ता पण आकाश भाऊजींनी तुमच्याशी खोटं बोललेले आहेत आणि भूमीची साथ दिलेली आहे. भूमीला भेटण्यासाठी त्यांनी हे सगळं केलेलं आहे आणि तुमच्या लक्षात येत नाही आहे, आकाश भाऊजी इतर आहेत, भूमी घराच्या बाहेर आहे, पण तिथून भूमी आकाश भाऊजींचा रिमोट हातात घेऊन त्यांना कंट्रोल करत आहे आणि तुम्ही इथे असून तुम्ही काहीच करू शकत नाही. हे सगळं लक्षात आल्यानंतर रागिणी मात्र भयानक चिडलेली असते. रागिणी म्हणत असते की हे अशा पद्धतीनं मी होऊ देणार नाही, मी कदापिही हे असं होऊ देणार नाही. हे सगळं रागिणीच्या डोक्यात आलेलं असतं आणि रागिणी म्हणत असते की नाही, हे शक्यच नाही. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अभि आणि रागिणीने प्लॅन केलेला आहे. अभि म्हणत आहे की प्रत्येक वेळेस ती भूमी आपल्या कारस्थानामध्ये नाक खुपसत आहे, त्यामुळं त्या भूमीला संपवलं पाहिजे, लवकरात लवकर तिला आपण उडवलं पाहिजे. हा प्लॅन आता अभिने पुन्हा केलेला आहे. इकडे भूमी आणि आकाश ऑफिसमध्ये आहेत. आकाशच्या बोटाला टाचणी लागलेली असते, तेव्हा भूमी मात्र स्वतः ते बोट तोंडात घालून ते रक्त पित असते आणि ते त्याला शांत करत असते. तेव्हा मात्र इकडे आकाश म्हणतो की हाताची जखम बरी होईल ग भूमी, पण तुझ्या लक्षात येते का, माझ्या मनाला, माझ्या काळजाला झालेली जखम ही फक्त आणि फक्त तुझ्या सहवासानेच बरी होणार आहे, असं आकाश भूमीला म्हणत असतो. आणि त्या क्षणी भूमीला कळतं की आकाश अजूनही माझी वाट पाहत आहे, त्याचा माझ्यावरती अजूनही विश्वास आहे, माझा सहवास हा आकाशला हवासा आहे, हे भूमीच्या लक्षात आलेलं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.